परदेशस्थ सर्व मराठी बांधव भगिनी तिकडे मला भेटले. मी एकदा असाच हॉटेलच्या खाली असा उभा असताना कुठेतरी चाललो होतो. एक मुलगा आला आणि त्या डोळ्यात पाणी मला आला, पाया पडला, मला बोलला काही करा. मला बोलले काय साहेब काही करा, पण तुम्ही माझ्या रेस्टॉरंटला आलं पाहिजे. शिवलकर ना नाव त्याचं, शिवलकर. मी म्हटलं मी बघतो, म्हटलं कसा मला वेळ मिळतो. नाही नाही मला माहिती नाही, मला तुम्ही यायलाच पाहिजे, काही करून यायला पाहिजे, जेवायला यायला पाहिजे. म्हटलं मी जेवणाचं नाही सांगत, म्हटलं मी म्हटलं यायचं बघतो. नाही नाही बघतो ना, मला यायलाच पाहिजे. मी म्हटलं काय म्हणजे काय. मला बोलला तुमची लहानपणी भाषणं ऐकून मी प्रेरणा घेऊन परदेशामध्ये आलो आणि इथे रेस्टॉरंट सुरू केली. मी त्याला म्हटलं अरे मी तुला मराठी मुलींनी व्यवसाय सुरू करा सांगितलं होतं, देश सोडा सांगितलं नव्हतं. पण तरी ही मुलं, अनेक मुली या इथून जाऊन परदेशामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करतात. मी तुम्हाला सांगतो, मी जेव्हा तिथे गेलो खरंच थक्क झालो. मी जिकडे एसी असतं, म्हणजे रेस्टॉरंट जे असतं ते साधारणपणे 100 लोकांचं असेल सिटिंग कॅपॅसिटी, आणि बाहेरच्या बाजूला 50 लोकांची साधारणपणे सिटिंग कॅपॅसिटी होती अधिकृत. आणि जवळपास त्या रेस्टॉरंटला 1.5 ते 2 तासाचं वेटिंग होतं. त्याच्यामध्ये जवळपास 40% परदेशी लोक होते. बरं वाटतं ही सगळी लोक बघून. आपापला व्यवसाय उभा करतायत, आपापलं अस्तित्व निर्माण करतायत. असंख्य मराठी लोक मला तिकडे भेटले. असंख्य लोकांनी उद्योग सुरू, बंद करा जर दरवाजा, ते कडी लावून घ्या आता, डोळ्याला त्रास होतोय त्याचा.